नमस्कार, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजचा जो ब्लॉग आहे तो बनवला आहे मी माझ्या फ्रीज क्लिनिंगचा. तर सगळेच लोक फ्रीज क्लीन करतात, पण माझ्याकडे असं काही आहे, म्हणजे अशी काही गोष्टी वापरते मी, त्यामुळे फ्रीजचं डीप क्लिनिंग खूप चांगल्या प्रकारे होतं. आता आपल्या फ्रीजमध्ये भरपूर आपण सामान वस्तू ठेवतो, ज्याने फ्रीज खूप काळा खराब होऊन जातो. त्याला भरपूर प्रकारची बुरशी त्याच्यावर जमा होऊ शकते. तर खूप सामान असतं आपल्याकडे जे की आपण डेली यूज करत नाही. भरपूर सॉसेस, मसाले, अशा काही वस्तू आपल्या फ्रीजमध्ये भरपूर महिनं पडून असतात. तर तोच आज ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझा फ्रीज भरपूर खराब झाला होता. तसा मी फ्रीज क्लीन करत असते अधूनमधून, पण फ्रीज हा खराब होतोच, कारण आपल्याकडे भाज्या वगैरे असतात, तर त्याने भरपूर फ्रीज खराब होत होता. आता इथं फ्रीज मी बंद करून घेतला आहे आणि आता फ्रीज क्लीन करायला सुरुवात केली आहे. आता भरपूर प्रकारचे सॉसेस असतात, मसाले असतात, भाज्या असतात, त्याने भरपूर फ्रीज खराब होऊन जातो आणि त्याच्यावरती भरपूर असं काळ्या कलरचं असं जमा होतं, काहीतरी धूळ पण नसते, ती चिकट असं जमा होतो. आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण फ्रीज माझा सामान असं वस्तू काढून घेतल्या आहेत आणि भरपूर लोकांच्या फ्रीजमध्ये बर्फ जमा होता. आमच्या फ्रीजमध्ये भरपूर बर्फ जमा होता, त्यामुळे वरचं जो ट्रे आहे तो निघलाच नाही आहे. आणि आता इथे मी फ्रीज हा थोडा घासून घेत आहे, कारण की खूप असं त्याच्यावरती डर्ट जमा झालं होतं आणि ते असं निघणार नव्हतं नुसतं कपड्याने, तर म्हणून मी तो चांगला घासून घेतला आहे आधी. आणि त्याच्यानंतर आता ओल्या कपड्याने पूर्ण क्लीन करून घेणार आहे. आणि जे आपले ट्रे असतात फ्रीजमधले, ज्याच्यामध्ये आपण भाज्या ठेवतो, ज्याच्यावर दूध वगैरे असं ठेवतो, तर त्यासाठी मी एक प्रकारचा ब्रश यूज करते. तो खूप यूजफुल आहे. तुम्हाला आता मी क्लीन करताना तो दिसेलच. तर अशा प्रकारे मी बाहेरने पूर्ण फ्रीज क्लीन करून घेतला आहे. फ्रीज जास्त काही खराब नसल्यामुळे एवढा वेळ लागला नाही मला. आणि आपण असं 15 ते 20 दिवसातनं तरी एकदा तरी थोडंसं असं वरच्यावर क्लिनिंग करून घेतला पाहिजे फ्रीज, त्यामुळे एकदमच फ्रीज असा खराब होत नाही. आणि इथे खूप जास्त पाणी साचलेलं, तिथे बर्फ जमा झालेला, त्यामुळे तो ट्रे निघत नव्हता. त्याचं कपड्याने मी पूर्ण ते पाणी काढून घेतले आणि अशा प्रकारे मी फ्रीज क्लीन केलेलं. आणि इथे ते फ्रीजचे थोडंसं निघत नाही, कारण की ते तुटलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॅक असं ते दिसतं. आणि इथे हे ट्रे आहे ते मी पूर्ण क्लीन करून घेत आहे. आणि जे आपल्या काचा असतात त्यांच्या खाली भरपूर वेळा असं ब्लॅक कलरचं थर जमा होतं. तर हा माझ्याकडे एक ब्रश आहे, एकदम छोटा आहे, त्याच्या पूर्ण क्लीन होऊन जातं. तर अशा प्रकारे हे ते मी घासून घेतलं आणि हा ब्रश पूर्ण काचेखाली पण जातो, त्यामुळे पटकन खराब निघून जातं. साईडला जे कधी दूध सांडतं, कधी आपल्या फ्रीजमध्ये काही भाज्या ठेवलेल्या असतात त्या खराब होतात, त्याचे डाग पडतात, त्या ह्या ब्रशने पटकन निघून जातात डाग. त्यामुळे हा ब्रश खरंच खूप यूजफुल आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा. मी हा DIYमधनं ब्रश घेतलेला, तर मला हा खूप उपयोगात आलेला आहे आणि माझ्या भरपूर गोष्टी एकदम इझी होऊन गेलेल्या आहेत. तर बघू शकता इथे एकदम छान हा ट्रे क्लीन झालेला आहे. इथे फक्त मी घासून आणि तो ब्रशच यूज केला आहे. आता तुम्ही बघू शकता काचेच्या खाली ना भरपूर काळा थर जमा झालेला आहे. तो थर हा ब्रशने पूर्णपणे क्लीन होऊन जातो. त्यामुळेच मी सगळ्यांना सांगते की हा ब्रश नक्की बाय करा. भरपूर दुकानांमध्ये, डीमार्टमध्ये वगैरे पण कदाचित हा भेटून जाईल आणि ऑनलाईन भेटून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरात जो हा बास्केट असतो, ज्याच्यामध्ये आपण भाज्या ठेवतो ना, सगळ्यात जास्त खराब हाच होतो. आणि याला जे असं ॲरो असतात मध्ये त्याच्यामध्ये भरपूर घाण जमा होऊन जाते आणि ती घासणीने अजिबात निघत नाही. त्याच्यासाठी तर हा बेस्ट आहे ब्रश, खूप छान क्लीन होते ह्या ब्रशने. आणि बाकीचं आपण घासणीने साफ करू शकतो, पण जे मध्ये बसलेली असते घाण, ती ह्या ब्रशनेच एकदम छान क्लीन होऊन जाते. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि माझ्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर नवीनच मी माझे ब्लॉग टाकायला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगत जा, कारण भरपूर लोक ब्लॉग बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर तुम्ही सबस्क्राईब करत चला. मी आता रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. तर ठीक आहे, त्यात अशाच प्रकारे माझं पूर्ण ट्रे क्लीन करून घेतले आहेत. आणि रोज तरी काय ब्लॉग शेअर करणार, तर अशा प्रकारचं मी नवीन काहीतरी ट्राय करत आहे सध्या. तर तुम्हाला हे कसं वाटत आहे पाहायला नक्की सांगा. त्याचबरोबर काही रेसिपीज असतील, किचन क्लिनिंग असेल, अशा डेली ब्लॉग्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल. आणि आता इथे तरी त्याला आज बरं वाटत नव्हतं, त्यामुळे ती स्कूलला गेली नव्हती, तर ताप आला होता आणि थोडीशी सर्दी होती, तर व्हायरल आहे तर सगळ्याच. तर आता माझा फ्रीज पूर्णपणे क्लीन झाला होता आणि मी तो 1-2 तास पूर्ण बंद ठेवला होता, कारण की त्याच्यामध्ये बर्फ झालेला, पाणी खूप प्रमाणात खाली येत होतं. आणि अजूनही मी तो थोडा वेळ बंदच ठेवणार आहे. आणि आता संध्याकाळ झाली होती आणि पूर्ण सामान मी इथं फ्रीजचं जसं आहे तसं लावून घेणार आहे. भरपूर आपल्याकडे अशा गोष्टी असतात की आपण ते यूज करत नव्हतो, अशा गोष्टी फ्रीजमधल्या मी फेकून दिल्या आणि ज्या मला लागतात त्याच गोष्टी मी फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत. तर ज्या अशा गोष्टी असतात, ज्या ओपन असतात, त्यांना हे मी क्लिप यूज करते. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.